नमस्कार मित्रांनो, अलिबाग मुरुड या विधानसभा मतदारसंघाचं चित्र आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले। दोन महत्वाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत। त्यामुळे आता ही तिरंगी लढत होणार हे निश्चित झालेले आहे। भारतीय जनता पक्षाने पूर्ण पाठिंबा हा शिवसेना शिंदे गटाला म्हणजेच महायुतीला दिलेला आहे। महेंद्र दळवी हे उमेदवार आहेत, धनुष्यबाण हे चिन्ह आहे। परंतु भाजपचे उपजिल्हा प्रमुख दिलीप भोईर उर्फ छोटन शेठ हे सुद्धा अपक्ष म्हणून उभे आहेत। बंडखोरी झालेली आहे, त्यांची पक्षातून 6 वर्षाकरता हकलपट्टी झालेली आहे, निलंबन झालेलं आहे। या सर्व परिणामांची जाणीव त्यांना असतानाही ते अपक्ष म्हणून उभे आहेत। भाजपचे काही ग्रामीण कार्यकर्ते त्यांच्या सोबत असू शकतात। उमेदवारी अर्ज भरताना ते त्यांच्या सोबत होते। साधारण 23 महिने त्यांनी भाजपमध्ये काढलेले आहेत। त्यांना भाजपची शिस्त, भाजप परिवाराची ज्या पद्धतीने काम करण्याची पद्धत आहे ती पूर्णपणे त्यांना माहिती आहे। तरी सुद्धा ते आजमावतात नशीब आपलं। आदिवासी समाज, कोळी समाज यांच्यावर त्यांची भिस्त आहे। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ग्रामीण भागात त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केलेली आहेत, समाजसेवा केलेली आहे। त्यामुळे मतदारांचा भरपूर पाठिंबा त्यांना राहणार आहे। प्रत्येक उमेदवाराला आपण जिंकून येऊ याची खात्री असते आणि ती असायला सुद्धा पाहिजे, नाहीतर निवडणुकीमध्ये रंगत येत नाही। छोटन शेठ किंवा दिलीप भोईर हे आवाज झिराट या मुख्यत्वे करून असलेल्या भागामध्ये काम करणारे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते गेले 23 महिन्यात भाजपच्या वाटेवर गेल्यानंतर त्यांना प्रसिद्धीचं वलयही मिळालं। दुसरे उमेदवार चित्रलेखाताई पाटील, विधान परिषदेतील आमदार जयंतभाई पाटील यांच्या त्या स्नुषा सूनबाई आहेत। मागील 2 ते 2.5 वर्षात त्यांनी प्रकर्षाने लोकप्रतिनिधी होण्यासाठी जे जे काम करावे लागते त्याची मुहूर्तमेढ नक्कीच रोवलेली आहे। सायकल वाटप असेल, काही अन्य मेळावे असतील, या बाबतीत त्यांचा चेहरा बऱ्यापैकी मतदारसंघात पोहोचलेला आहे। शेतकरी कामगार पक्षाकडे अलिबाग विधानसभा ही पूर्वीपासून होती, परंतु मधल्या काळात नाका बघत नंतरच्या काळात शेतकरी कामगार पक्षातूनच बाहेर पडलेले मधुशेठ ठाकूर यांनी शेका पक्षाला सुरुंग लावायचं काम केलं। प्रभाकर पाटील हे एक मोठं संस्थान होतं। ग्रामीण भागात लोकांसाठी काम करणारा जननेता अशी त्यांची ख्याती होती। त्यांचे सुपुत्र पंडित उर्फ सुभाष पाटील आणि कन्या मीनाक्षीताई पाटील या सुद्धा विधानसभा गाजवून आलेल्या आहेत। स्वर्गीय मीनाक्षीताई पाटील यांच्याबद्दल या मतदारसंघात आजही चांगली भावना आहे। पंडित शेठ पाटील असतील, मीनाक्षीताईंचे सुपुत्र ऍडव्होकेट आस्वाद पाटील असतील, यांनी शेतकरी कामगार पक्ष या मागील 10 ते 15 वर्षात अत्यंत प्रभावीपणे मुरुड पासून रेवस पर्यंत जनमानसात पोहोचवला होता। त्यांना जनाधार होता। या निवडणुकीत ते नाराज आहेत। त्यांचं नाराजीचं सूत्र एकच आहे, ते म्हणजे
चित्रलेखाताई पाटील यांना विरोध. अर्थात हे पहिल्यातलं वादळ आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवसापर्यंत यामध्ये कौटुंबिक सलोखा कसा होतो, प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेमध्ये आणि प्रचाराच्या प्रक्रियेमध्ये ह्या दोन व्यक्ती पंडित पाटील आणि आस्वाद पाटील शेका पक्षाच्या व्यासपीठावर कसे प्रत्यक्ष हिराहिरीने भाग घेतात यावर सगळं भवितव्य अवलंबून आहे. अर्थात शेका पक्ष हा केडरचा पक्ष आहे. शेका पक्षाकडे अनेक संस्था आहेत. त्यांचे कर्मचारी हे त्यांचे पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. प्रचारात सुसूत्रता असते, सुनियोजन असतं. त्याचा काही अंशी फायदा नक्कीच शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला मिळू शकेल. पक्ष चिन्हही आता निश्चित होत आहे, पण पारंपरिक खटारा हे चिन्ह जाणार आहे. मधल्या काळातलं सायकल हे चिन्ह सुद्धा जाणार आहे. त्यामुळे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याचं खूप मोठं आव्हान हे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांवर असणार आहे. शेतकरी कामगार पक्ष हा महाआघाडीमध्ये आहे. महाआघाडीतील एक घटक पक्ष आहे, प्रादेशिक पक्ष आहे, छोटा पक्ष आहे. अडीच तालुक्यापुरताच हा पक्ष उरलाय असं म्हटलं जात होतं. परंतु शिवसेनेने शेवटच्या दिवशी म्हणजे कालच उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या दिवशी जाहीर पत्रकार परिषद घेऊन पेण, अलिबाग आणि पनवेल ही रायगड जिल्ह्यातली 3 ठिकाणं, 3 विधानसभा मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाला चर्चेअंती सोडण्यात आलेले आहेत. तेथील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार ज्यांना एबी फॉर्म दिलेला आहे ते उमेदवारी अर्ज मागे घेतील आणि बंडखोरांवर कार्यवाही केली जाईल असं उद्धवजी ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे. 3 वाजेपर्यंत अलिबाग मतदारसंघातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे श्री सुरेंद्र म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे. मात्र उरण मतदारसंघातील प्रीतम म्हात्रे यांचा अर्ज शेतकरी कामगार पक्षाने मागे घेतलेला नाही. त्यामुळे या आघाडीमध्ये सुद्धा थोडा बिब्बा पडलेला आहे. कबूल करूनही उरणची जागा मागे न घेतल्यामुळे पनवेलच्या उमेदवारांनी शेवटच्या क्षणाला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे टाळलेले आहे. त्यांनी जाहीरपणे उद्धवजी ठाकरे यांनीच तसा आदेश दिल्याचं सांगितलेलं आहे. पेण मतदारसंघातील उमेदवार जो एबी फॉर्मवर होता त्यांनी एबी फॉर्मचा अर्ज मागे घेतलेला आहे, परंतु अजूनही ते अपक्ष म्हणून आहेत असं बोललं जातं. त्यामुळे हा तिढा कायम आहे. शिवाय अनंत गीते हे खासदारकीला उभे असताना शेतकरी कामगार पक्षाने बिनशर्त पाठिंबा अनंत गीते यांना शिवसेनेला दिलेला आहे. शिवसेनेचं मशाल हे चिन्ह जनमानसात आता पुढं पोचलेलं आहे. एबी फॉर्म मिळाल्यानंतर सुरेंद्र म्हात्रे यांनी विभागवार बैठका सुद्धा घेतल्या होत्या. सुरेंद्र म्हात्रे यांच्या रूपाने माळी समाजाला नव्याने एक उमेदवार मिळाला होता. बऱ्याच वर्षापूर्वी विजय कवळे नावाच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. त्यामुळे कदाचित माळी समाजाचे ध्रुवीकरण होईल असं बोललं जात होतं. सुरेंद्र म्हात्रे यांच्या मागे निष्ठावान व शिंदे गटाच्या विरोधी असलेली शिवसेनेची मतं एकवटतील, ती विखुरली जाणार नाहीत, विभागली जाणार नाहीत असं बोललं जात होतं. त्यामुळे सुरेंद्र म्हात्रे उभे राहिले असते तर शेका पक्षालाच पाठिंबा किंवा फायदा झाला असता असं म्हटलं जात होतं. परंतु पक्षशिस्तीच्या नावाखाली सुरेंद्र म्हात्रे यांनी आता उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. प्रत्यक्ष प्रचारात सुरेंद्र म्हात्रे आणि हे निष्ठावान शिवसैनिक किती उतरतात हे बघणं महत्वाचं आहे.
शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना यांचे राजकीय वाद विकोपाला गेले होते. नारायण गायकर खून खटला असेल, विष्णू आचरेकर खून खटला असेल, यामध्ये दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरुद्ध ठाकले होते. अनेक निवडणुका शिवसेना विरुद्ध शेका पक्ष अशा झालेल्या आहेत. कारण शेका पक्षाचे प्राबल्य असणाऱ्या या मतदारसंघात शिवसेनेने चंचू प्रवेश केला होता आणि सत्तेपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे शेका पक्षाचा एक नंबरचा शत्रू हा शिवसेनाच होता. शिवसेनेची उमेदवारी घेऊनच महेंद्र दळवी यांनी पंडित पाटील यांचा पराभव जवळजवळ 30,000 मतांनी केला होता. त्यामुळे शेका पक्षाचा प्रतिस्पर्धी हा शिवसेना आहे. आता शिवसेनेची जी निष्ठावान मतं आहेत ती खरंच शेतकरी कामगार पक्षाला पडतील का, हा कळीचा मुद्दा आहे. दुसरे उमेदवार राजा ठाकूर काँग्रेसतर्फे ते उभे राहणार होते. अर्थात महाआघाडीत काँग्रेस पक्ष असल्यामुळे शेवटच्या क्षणी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शेतकरी कामगार पक्षाला पाठिंबा जाहीर केलेला आहे. कधी नव्हे ते भाई जयंत पाटील काँग्रेस भुवनला गेलेले आहेत, त्याची मुख्य बातमी प्रसार माध्यमांनी केलेली आहे. जयंत पाटील हे ज्या पद्धतीने नियोजन करता येईल, मतांची गोळाबेरीज करता येईल, याच्या मागे लागलेले आहेत. काँग्रेसचा सुद्धा एक पारंपरिक मतदार आहे. काँग्रेसला मानणारा तो मतदार काही अंशी मधु ठाकूर यांना सुद्धा मानत होता. बॅरिस्टर अंतुले यांना सुद्धा मानणारा मतदार या काँग्रेसमध्ये आहे. रवी पाटील वकील यांनी हा मतदारसंघ लढवलेला आहे. त्यामुळे आगरी मतदार सुद्धा आहे. आता हे सगळे आगरी, कोळी, माळी, मुस्लिम मतदार व अन्य जातीचे मतदार काँग्रेसचे पारंपरिक मतदार आहेत. त्यांची संख्याही लक्षणीय आहे. ठाकूर कुटुंबाच्या म्हणण्याप्रमाणे ते 30,000 पर्यंत आहे. परंतु मतदानात तो आकडा कधी दिसला नाही. हे मी नवीन मतदानापुरतं मर्यादित बोलतोय. आता या विधानसभेला काँग्रेसचे पारंपरिक मतदार जे शेका पक्षाला शत्रू मानतात किंवा प्रतिस्पर्धी मानतात, ज्यांच्यामध्ये राजकीय भेदभाव आहे, हे दावे आहेत, तो ग्रामीण भागातील काँग्रेसचा मतदार, मग तो हाशिवरा पट्ट्यातील असेल, कुंडूस पट्ट्यातील असेल, शहाबाज पेझारी पट्ट्यातील असेल, ज्याने अनेक वर्ष शेतकरी कामगार पक्षाशी 2 हात केले, तो मतदार सुद्धा शेका पक्षाला मिळेल कितपत याबद्दल शंका व्यक्त केली जाते. म्हणजे ही महाआघाडीमध्ये युती घडवून आणून पाठिंबा मिळवून खरंच जयंत पाटील जिंकले आहेत की राजकीय दृष्ट्या ही त्यांची माघार आहे, यावर आता चर्चा, तर्क वितर्क चालू आहे. नेहमीच निवडणुकीचे निकाल हे मागील निवडणुकीच्या आकडेवारीवर अवलंबून नसतात. प्रत्येक वेळेला राजकीय परिस्थिती बदलत असते. लोकसभेला मोदी विरुद्ध इंडिया आघाडी असं मतदान होतं. इंडिया आघाडीला अल्पसंख्याकांनी भरघोस पाठिंबा दिला. जवळजवळ अल्पसंख्याकांची बहुतांश मते ही अनंत गीतेना या मतदारसंघात म्हणजे रायगड लोकसभा मतदारसंघात पडलेली आहेत. त्यातील अलिबाग मुरुड विधानसभा क्षेत्राचा विचार केला तर ही मतं जवळजवळ 7,000 ते 8,000 होऊ शकतात. हा एक अंदाज आहे. ती 7,000-8,000 मतं पूर्णच्या पूर्णपणे यावेळी शेतकरी कामगार पक्षाला म्हणजे इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेली महाआघाडी, महाराष्ट्रातील जी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी पवार गट आणि मित्र पक्ष म्हणून असलेले शेका पक्ष यांची आघाडी आहे, त्यांना मिळेलच असं नाही. कारण मोहल्ल्यात सुद्धा महेंद्र दळवी यांच्या सभा होत आहेत. मोहल्ल्यात सुद्धा छोटम शेठ यांच्या सभा सुरू झालेल्या आहेत.
आणि अल्पसंख्याकांना नेहमीच गृहीत धरून चालणार नाही. राजकीय परिस्थितीप्रमाणे यावेळी जरी फतवा निघाला, आतून काही आदेश झाला, तरी सर्वच्या सर्व मतदान एकवटेल अशी शक्यता नाही. जातीच्या आधारावर मतदान होण्याची शक्यता सुद्धा कमी आहे. त्यामुळे छोटमशेट कोळी समाजाचे होते आहेत, आदिवासी समाजात त्यांचं काम आहे, म्हणून सर्वच आदिवासी आणि सर्वच कोळीवाडे एकतर्फीपणे छोटमशेट यांना अपक्ष उमेदवार असताना मतदान करेल अशी शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे कोळी समाजामध्ये सुद्धा विभागणी होणार आहे, आदिवासी समाजामध्ये सुद्धा विभागणी होणार आहे, दलित मतदारांमध्ये सुद्धा विभागणी होणार आहे. त्यामुळे मागची आकडेवारी जशीच्या तशी विचारात घेऊन यावेळी सुद्धा महेंद्र दळवी यांना तटकरना मिळाली त्याप्रमाणे 1,12,000 मतं मिळतील आणि शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व एकत्रित राजकीय युतीला 77,000 मतं मिळतील असं भाकीत करणं चुकीचं ठरेल. ही निवडणूक अशा प्रकारे जाती धर्मावर विभागली जाण्यापेक्षा, गटतत्वांमध्ये विभागली जाण्यापेक्षा ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली जात आहे. महाराष्ट्रात पुढची सत्ता कोणाची असावी, युतीचं राजकारण योग्य होतं का, उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी जनमताचा कौल हा काँग्रेस विरोधी मिळून सुद्धा ज्या पद्धतीने काँग्रेसशी हात मिळवणी करून 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाचा दुराग्रह धरून थोडक्यात संजय राऊत यांच्या नादाला लागून ज्या पद्धतीने भाजपला सत्तेबाहेर ठेवलं आणि मुख्यमंत्रीपद 2.5 वर्षाचं उपभोगलं, त्याबद्दल लोकांच्या मनात नाराजी आहे. कारण तो मतदारांचा अपमान होता, मतदारांनी दिलेल्या कौलाचा अपमान होता असं बोललं जातंय. तसा प्रचार सुद्धा होत आहे. लोकांची आठवण कमी असते असंच म्हटलं तरी विस्मृती होऊ नये म्हणून या निवडणुकीत तो सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर दोन्ही पक्षामध्ये म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये जे काय बंड झालं, उठाव झाला, 40 आमदार जे काय बाहेर पडले, म्हणजे बहुसंख्येने आमदार बाहेर पडून मूळ पक्षच दोन्ही ठिकाणी ताब्यात घेतला गेला. निवडणूक आयोगाने जो निकाल दिला त्यामुळे मूळ चिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाला मिळालं. 10 वाजलेल्या घड्याळाचे काटांचं चिन्ह हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालं. ही चिन्ह जाऊन सुद्धा मशाल आणि तुतारी वाजवणारा माणूस ही चिन्ह अनुक्रमे मिळवून लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने लक्षणीय यश मिळवलेलं आहे. तोच फायदा, तोच ट्रेंड आता महाराष्ट्रात राहील असं संभवत नाही. प्रत्येक मतदारसंघामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक प्रांतामध्ये परिस्थिती वेगळी आहे. स्थानिक परिस्थितीचा खूप मोठा परिणाम या निवडणुकीवर होत आहे. त्यामुळे अलिबाग आणि मुरुड तालुक्याचे स्थानिक प्रश्न काय आहेत? रेवस करंजा ब्रिज, रेवदंड्याचा साळाव ब्रिज, आगरदंड्याचा ब्रिज हे महत्वाचे 3 पूल यांचं भूमिपूजन झालेलं आहे. कोकण किनारपट्टीवरचे 7 महत्वाचे पूल झाल्यानंतर राष्ट्रीय नवीन महामार्ग, रेवस रेड्डी महामार्ग किंवा सागरी महामार्ग हा तयार होतोय. अलिबाग तालुका हा मुंबईला थेट जोडला जाणार आहे, कारण पलीकडे अटल सेतू तयार झालेला आहे. बऱ्याच वर्ष प्रलंबित असलेला अलिबाग रोड हे रेल्वे स्टेशन होत आहे. महान धरणाच्या गाळाचा सुधारीकरणाचा, दुरुस्तीकरणाचा प्रश्न जवळजवळ सुटलेला आहे. सांबरकुंड धरणासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी बाबतचा प्रश्न मार्गावर लागलेला आहे.
या मतदारसंघातील मुरुड अलिबाग रस्ता असेल, अलिबाग रोहा रस्ता असेल, अलिबाग पेण रस्ता असेल आणि अलिबाग रेवस रस्ता असेल, या चारही मुख्य महामार्गाचं, राज्य मार्गाचं रुंदीकरण, सुधारीकरण सुरू झालेलं आहे. विरार कॉरिडॉर हा अलिबाग पर्यंत येणारा मुख्य महामार्ग मंजूर झालेला आहे, निधी मंजूर झालेला आहे. येणाऱ्या काळात विकासाची गंगा अलिबाग मध्ये येत आहे. त्यामध्ये अलिबाग तालुका प्रवासी रेल्वेने जोडलं जाणं, विरार पट्ट्यातून मेट्रो धावणं, ही मेट्रो तळोजाला जोडली जाणं, आरसीएफचं विस्तारीकरण, सुधारीकरण, गेल या कंपनीचं नूतनीकरण, विस्तारीकरण, रेवस येथे येणारा मोठा एमआयडीसी प्रकल्प, आधुनिक एमआयडीसी प्रकल्प, मध्ये येणारे निर्णय कारखाने, साळाव पट्ट्यात येणारे नियोजित कारखाने, या सर्व विकासाला पूर्वी कधी ना कधीतरी डाव्या विचाराच्या पक्षाने विरोध केला होता. हे सुद्धा लोक विसरलेली नाहीत. लोकांना आता रोजगार पाहिजे. लोकांना आता मुंबई येथे जायचं नाहीये. लोकांना अलिबाग मुरुड तालुका हा पर्यटन विकास झाल्यानंतर किती महत्वाचा आहे कळून चुकलंय. रोरो सर्व्हिसमुळे असेल, मांडवा बंदराच्या सुधारीकरणामुळे असेल, काशी येथे येणाऱ्या रोरो सर्व्हिसमुळे असेल, आगरतंडा दिघी बंदर विकास पट्ट्यामुळे असेल, किंवा पद्मदुर्ग, जंजिरा, अलिबागचा कुलाबा, खांदेरी, उंदेरी हे जे काही जलदुर्ग आहेत त्यांचं नियोजित सुधारीकरण आणि पर्यटन विकासाच्या योजना या सर्व बघितल्यानंतर आणि विशेषतः फणसाड अभयारण्य याचा जो पर्यटकांच्या दृष्टीने विकास होत आहे, या सर्वांमध्ये हजारो तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत, रोजगार मिळणार आहेत आणि ही रोजगार निर्मिती होण्यासाठी विकासाला साथ देणं महत्वाचं आहे. हे तरुण वर्गाने, स्थानिक मतदारांनी मनात घेतलेलं आहे. त्यामुळे जो जो विकासाला विरोध करतोय, विकास नको, आधुनिकीकरण नको असं म्हणतोय, त्याच्या विरुद्ध हा तरुण वर्ग जाऊ शकतो. पुन्हा सत्तेच्या जवळ जाणारा पक्ष, सध्या सत्तेत असलेला पक्ष, ज्या विचारांचं सरकार केंद्रामध्ये आहे त्याच विचारांचं सरकार जर राज्यात असेल तर विकासाला मिळणारी चालना, प्रचंड प्रमाणात आलेला निधी, येऊ घातलेला निधी, विकासामध्ये निर्माण होणारं सातत्य, या सगळ्याचा विचार सुद्धा या मतदारसंघातील सुज्ञ मतदार करणार आहे. आणि मग मतदानाच्या दिवशी आपण नेमकं मत कोणाला द्यायचं? छोट्या प्रादेशिक पक्षाला किंवा राज्यात सत्तेच्या जवळ असलेल्या, सत्तेमध्ये असलेल्या उमेदवाराला की अपक्ष उमेदवाराला? हा महत्वाचा मुद्दा बोटाला शाई लावताना आणि प्रत्यक्षात त्या मशीनवरचं बटन दाबताना मतदार करणार आहे. आकडेवारी जर बघितली तर महेंद्र दळवी जवळजवळ 40,000 मतांनी आघाडीवर आहेत. या निवडणुकीत त्यांनी स्वतः सुद्धा आपण 50,000 पेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येऊ असा विश्वास वारंवार व्यक्त केला आहे. अगदी कालच्या घटनांनंतर सुद्धा तो विश्वास कायम आहे. अशा परिस्थितीत आकडेवारी बाजूला ठेवली तरी ही जी मतांमधला मोठा फरक आहे, तो फरक भरून कसा काढायचा? शिवसेनेची पारंपरिक मतं आणि काँग्रेसची पारंपरिक मतं आपल्या राजकीय विरोधात असताना सुद्धा त्यांना कसं गाठायचं, ती मतं आपल्या पारड्यात कशी पाडून घ्यायची, हा यक्ष प्रश्न शेका पक्षासमोर उभा आहे. अर्थात पुढील 10 दिवसात याबद्दल अनेक गोष्टी होऊ शकतात. प्रचाराचा धुळा उडू शकतो. अलिबाग मुरुडचं वैशिष्ट्य असं की
की येथे खूप मोठ्या सभा घेऊन सुद्धा काही परिणाम होत नाही. जी मतं ज्याला मिळायच्या त्यांनाच मिळतात. सभेच्या गर्दीवर मतदान ठरत नाही हे इथे अनेक वेळा सिद्ध झाले. तर आपला आमदार कोण, आपला लोकप्रतिनिधी आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकतो का, तो जनसामान्यातून येतो का, त्याला संपर्कात ठेवणं सहज शक्य आहे का, आघाडी आणि युती यांचे घटक पक्ष खरंच एकत्र आहेत का, या सर्वावर पुढील निवडणुकीचा परिणाम होणार आहे. आणि या सर्वांमध्ये मतदार हा राजा असणार आहे. बाकी वाटप, आर्थिक प्रलोभने ही बदललेल्या काळात लोकांनी अपेक्षित धरलेली आहे. कोणी किती नाक मुरडलं तरी पैशाच्या जीवावरच निवडणुका होतात हे कटू सत्य आता अलिबागच्या आणि मुरुडच्या जनतेने स्वीकारलेलं आहे. जो जास्तीत जास्त पैसा टाकेल, ज्याचं वाटप अत्यंत सक्षम असेल, ज्याच्याकडे खऱ्या अर्थाने नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा असेल, जो मतदारांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचेल, तोच या निवडणुकीत बाजी मारेल हे मात्र निश्चित. आज आपण इथेच थांबूया. पुढील 10 दिवसात अनेक गोष्टी होऊ शकतात, त्यावर नजर ठेवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.